गाईज माझी तर एवढी धावपळ चालू आहे ना, काम पण करायचंय, माझं पण काम करायचंय, दीदीचं पण काम करायचंय. तर मी आज पडते पण आहे, तर मी मास्क घालूनच फिरते कुठं पण जायचं असेल तर, कारण की कसं मी दीदी हँडल नाही करू शकत. हां, गर्दी जर झाली तर मला बघून तर दीदी हँडल नाही करू शकत, त्यामुळे मग पटकन आपलं मूग ढकलो और निघलो. आणि माझा गुडघा खूप जास्त दुखतोय चढताना. आणि ते कशामुळे होतं? गोळ्या नाही घेत. आज मी घेणार आहे आता 2-3 दिवस सलग गोळ्या खायच्यात मला, कारण की मी स्ट्रॉंग राहण्यासाठी. असं मला वर खाली पण नाही त्याचा. हाय हाय मेरा पेर. तर गाईज आता आयब्रो करतो, जरा शक्कल जरा चांगली करून येतो. मी फ्लिक्स कट करणार आहे. माझ्या फ्लिक्स एवढ्या झाल्यात. महिनाभर नाही केलं. हां, महिनाभर नाही केलं. तर आता चला सुरू झालेलं आहे आमचं 4 days to go. आपल्याला जायचंय. तर गाईज माझे फ्लिक्स कट झालेला आहे, तर मला यूज टू व्हायला जरा थोडा वेळ लागणार आहे. आधी ती तेऱ्यांना मस्ती आहे, नंतर मग व्यवस्थित होतं. आधी आता असं आहे, तेरे नाम काय तेरे नाम मी तर हिला राधे भैया लाईटीत. हां गाईज, अगं लाईटीत बोलू घरी दाखवते. गेलं. चल. तर गाईज मला आत्ताच दाखवायचंय, तो मस्त हेअरकट झालेला आहे लहान माझा. मुलं असतील तर घाबरून जातील आकांक्षा. तू असं दाखवू नकोस, लहान मुलं घाबरत नाही नाही काय. तुला. नो बेटा. तर गाईज मला चढ उतरता पण आहे ना. गाईज मी आता दुसऱ्या कामाला चाललोय, मला घरी जाऊन परत काम करायचं. चला बाय बाय, सी यू. आणि मस्त वाटते आता, माझ्या आयब्रो तर मस्त झालेत. आणि हे बघ हेअरकट असा थोडासा जरा, ते तुम्हाला सोडल्यावर दाखवते मी घरी गेलं. बाय. तुझे मी बघ ना किती छान वाटते. आणि माझे डोळे खाली बघता का तुम्ही? ओके गाईज, फायनली मी घरी आलेले आहे. तर माझं हेअरकट बघा आता, असं मी हेअरकट केलं आहे. थोडंसं आता सेट होतोपर्यंत आहे ना, जरा वेळ लागणार आहे त्याला, पण छान वाटतोय. तुम्हाला असं काही बदल नसेल वाटत पण. ओके गाईज, आम्ही गेलो होतो सुजितच्या कॅफेमध्ये. व्हिडिओ घ्यायचाच राहिला, मीच माझे फोटो काढून घेतले तिथं. तर इंस्टाग्रामवर फोटो बघायला विसरू नका. आणि मस्त हेअरकट केला होता, मग फोटो काढले तिने. तर आम्ही मागवला होता. आणि कोल्ड कॉफी एक नंबर आहे, मला खूप जास्त आवडते कोल्ड कॉफी. आणि कॉफी एक नंबर आहे तिथली पण. आणि तुम्ही नक्की ट्राय करा. आणि काय कोणता वाला आहे तो? पनीर पिझ्झा आहे, मस्त दिसताना छान वाटतंय. तर नक्की ट्राय करा. कोणी अजून गेलं नसेल कॅफेमध्ये, विजिट केलं नसेल तर नक्की विजिट करा. आणि मला कमेंटमध्ये सांगा की पर्सनलला केला तरी चालेल. नक्की सांगा की कसं वाटतं. हां, पेज मी इथं मेन्शन करते. एडिटर मेन्शन कर इथं काय पेज, द इनसाइड कॅफे. तर आता टेस्ट बघतो आम्ही. पिझ्झा मस्त वाटतोय, दाखवते मी तुम्हाला. तर असा मस्तपैकी पिझ्झा दिसत आहे. आणि पनीर पिझ्झा आहे हा मस्त. तर आम्ही खातो आता मस्त 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 मस्त. आणि मस्त मस्त मस्त. आणि तर आता बघू, एक दे ना तो मला इकडं. ह्याच्यावरचं पूल आता मला हे आता आम्ही मस्त पिझ्झा खातोय आफ्टर लॉंग टाइम. आपण पण घरी केला नाही, किती दिवस झालं. असा काहीसा दिसतोय पिझ्झा मस्त. आणि पूल चीज पूल पिझ्झा आहे हा. मस्त टेस्ट, मस्त छान आहे, मस्त आहे टेस्ट. थम्स अप. चलो आम्ही एन्जॉय करतो. बाय बाय. आणि इथं सगळे खातात आहेत. हा, इथं सगळेजण खातात आहेत मस्त. कसं आहे मम्मी? छान आहे. कसं आहे? मस्त मस्त आहे. तर आम्ही एन्जॉय करतो. बाय बाय. लगेच ब्लॉक करायची गरज आहे का तुला? हे मला काम करून देत नाहीये, अशी काय करत बसते काय. थांब ना जरा बघू. माझे एकतरी ना असं येते ना, तिने हे पाडले, वळण पाडले. मी तर वेणी घालायची म्हणत होते इथे तुला. काढायचं नाही अजिबात.
फिट्ट लाव, मला इरिटेट नकोय माझ्या कामात. छान दिसतंय की ते. बघ की मी लावलेलं काय वाईट होतं मग? हे तुझं नाही आवडलं मला. अगं! आणि अशी बसते तेरे नाम घेऊन ही सगळं ते चकणी होईल असं नाही का लहानपणी म्हणायचे की केस पुढे काही ते येतात का डोळ्यावर? तोंडावर आले की चकणी होतं. मग मी तिच्या माग केस बांधते. मी हे कानातलं नवीन घेतले. आणि मला हे आवडलंय तिचं तर मी करते ते फ्लिक्स केलेत. तुला आवडले का? मला मग तू पण फुगवायचं कर. होतं पण तुला आवडत नाही. अगं माझ्या लगेच सुटेल फ्लेक्स. मला खूप त्रास देते, मला काय होत नाही काय माझं. आणि काय करणार आहे माग हं? माग काय करणार आहे? वेणी बिनी काय घालू नको. अकलाच्या लावायचं. रबर लाव, रबर लाव. थांब असं बांधते अर्धा. व्हॉट इज दिस? मी आहे मानसी डोले. हे बघा तुम्हाला दिसतंय का माग? हिने काय केलंय येडेगत. सानिका आणि प्रीती त्यांचं इंस्टाला पण पेज आहे प्रीत सानू ना. तर ह्या दोघींना म्हणजे इतकी सुंदर मेहंदी काढली आहे ना ह्यांनी. मी तुम्हाला ह्याचे शॉर्ट दाखवते, म्हणजे पुढं आम्ही रील करणारच आहे, त्याचे शॉर्ट दाखवते. इतके म्हणजे बारीक काम केले आणि सगळे आकार जशी मला हवी होती तशीच काढली ह्यांनी आणि खूप सुंदर आणि लवकरात लवकर झाले. आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण ह्यांच्या पेजचं नाव आहे आणि मी स्क्रीनवर पण ह्यांच्या इंस्टाच्या पेजचं नाव टाकते. आणि असं पण नाही की एकदम नाही का ब्रायडल, खूप मस्त काढली आहे मेहंदी. तुम्ही ब्रायडलच्या पण ऑर्डर देऊ शकता आणि एंगेजमेंटच्या किंवा बेबी शॉवर सगळं बेबी शॉवर वगैरे. आणि झटपट होती, जास्त मला थांबावं पण लागलं नाही किंवा एकदम फास्ट क्विक सर्व्हिस. एकदम दोघींनी मिळून मस्त पटपट काढली. आणि असं पटपट नुसती नाही पण आकार पण तुम्ही बघा. तर ह्याच्या पुढे तुम्हाला माझे सिनेमॅटिक शॉट बघायला मिळतील मेहंदीचे, तुम्ही बघा आणि नक्की ह्यांना ऑर्डर द्या. खरंच खूप छान केलं, विश्वास ठेवा माझ्यावर. खरंच थँक्यू.
गाईज आता वाजलेले आहेत 11:15. आमचं घर आहे एंगेजमेंट घर, लग्न घर, वॉट एव्हर यू से. तर आमच्या मम्मीला झोप येत नाहीये कारण की परवा एंगेजमेंट आहे आणि मला इथं झोप येत नाही. माझं काम सुट्टी घेतली. कोणाचं काय, सुट्टी दिवशी पण मी काम करते. टू मच बिझी डे आज, खूप बिझी डे गेलेला आहे. आणि इकडं दीदीचं तर वेगळंच चाललंय, स्टोरी पोस्ट कर, स्टेटस पोस्ट कर. तर काय करायचं, पप्पांचं तर वेगळंच आहे, झोपलेत पप्पा गाड एकदम. हिला आहे ना फुकटचं टेन्शन घेते आमची मम्मी, क्या करू आहो. आणि गाईज मेहंदीचा लॉग घेतलेला आहे मी, तिकडचा बाहेर गेलतो आम्ही सासवडला, तर तो लॉग घेतला नाहीये कारण की खूप जास्त धावपळ चालली होती आमची आणि गाडीवर होतो आम्ही. धावपळ तर सगळ्यांचे मेसेज सगळे हे येतात, मला मध्येच ते हे होत आहे, डिस्टर्ब होत आहे मला. तर खूप जास्त बिझीमुळं लॉग नाही घेता आला. गाईज मी रात्रीची पण छान दिसते, भूत दिसते. काय भूत नाही दिसते, मस्त वाटते. तर आमच्या मम्मीचा एक विषय झालाय मेहंदीचा. हा ना बिचारी, तुम्हाला मी उद्या सकाळी दाखवणार ती मेहंदी. काय विषय झालाय तर उद्या, आज आहे 31 तारीख, उद्या आहे 1 तारीख. तर उद्या आमच्याकडे पाहुणे येणार आहेत. तर तुम्हाला उद्या नव्याने लॉग बघायला भेटेल किंवा हाच कंटिन्यू राहील कारण की किती झालाय तेच माहिती नाहीये. आता एडिटर आमचा उद्या लॉग करेल एडिट, आणि माझे लॅपटॉपमध्ये म्हणजे व्हिडिओ सगळे शिफ्ट करायचे आहेत लॅपटॉपमध्ये, ते पण करेल. प्लीज मॅडम उद्या वेळ काढा जरा, नाहीतर आपले साखरपुड्याचे लॉग काय होणार नाहीत. कळलं का? तर उद्या वेळ काढा. आणि माझी मेहंदी मस्त रंगलेली आहे, खूप जास्त रंगणार उद्या, रंगणार जास्त मस्तपैकी. तर माझी आई झोपत नाहीये तर मी तिला अंगाई गाऊन झोपवणार आहे आता. काय होय, अंगाई गाऊन झोपवते, चल तुला आता. चल माझ्या अंगाई ऐकून सगळे जागतील, झोप उठतील सगळ्यांच्या. तर गाय चला उद्या भेटूया. आता मी झोपते, आता वाजलेत 12. तर चला बाय बाय, सी यू टुमारो, गुड नाईट. हॅलो गाईज, कालचाच कंटिन्यू लॉग करत आहे. तर आता आमची सगळी पॅकिंग चाललेली आहे. इथं बघू शकता तुम्ही, अशा पिशव्या आम्ही भरून ठेवलेल्या आहेत आणि आम्ही भरतोय आता तर इट्स ओके, समजून घ्या काय म्हणते तर मी. हा ग्रामर तुम्ही तुमचा लावा आता, तुम्ही करेक्ट करा मला. तर पप्पांनी इथं बसले आता. हा तर हे ना ते 5 असतात ना मानाच्या, तर त्यांच्यासाठी आम्ही, आणि ही अशी ओटी बॅग आणलेली आम्ही. खूप आम्ही ह्याच्यासाठी संघर्ष केलाय. 2दा पार्सल मागवलं होतं, 2दा पार्सल रिटर्न केलं कारण की ह्याच्यापेक्षा एवढी छोटी आली होती ना, पण भेटली आम्हाला. काल आम्ही सासवडला गेलतो तर आता आम्ही, तर कुणाला जर नसेल माहित तर आम्ही सांगेल कुठे मिळतात. आणि हे अशी करतात.
असे करतात. आणि ह्याच्यात आम्ही एक आहे ना नेल पेंट देणार आहे, ते असंच नाही का गिफ्ट म्हणून छोटंसं. तर काय काय असे पैसे ठेवतात, गिफ्ट ठेवतात, तर आम्ही आपलं जस्ट नेल पेंट ठेवणार आहे. तर आता पप्पांनी पैसे जर दिले ना की लोकांना काय वाटतं, अरे लय पैसेवाला झालाय, 50 का असताना 100 का. हा, पण आता आम्ही ना पैसे नाही ठेवणार, आम्ही गिफ्ट ठेवणार आहे. तर आता आम्ही भरतो, तर कशा भरतो तुम्हाला दाखवते मी. चला. तर असं मागे सर जरा मागे सर. खालचं दाखवा फक्त असा पीस टाकायचा. हा असं टाकू ना दीदी? खूपच टाकते का? जास्त आहे ना, हे जास्त होईल अगं, घडी जास्त होते त्रिकोणी. राहून द्या असे, नाही तर पण ते होईल का असे, त्याला मूड पाहिजे लागणार आहे. तर एक सुपारी असते ना, हळकुंड वगैरे काय नाही ना, सुपारी हे सुपारी आणि 5 ना हे तांदूळ. आणि नेल पॉलिश आणि एक नेल पेंट आणि हे. ओके. ही आपली झालेली आहे वटी तयार. हे बघ छान वाटते ना, आणि पीस पण मस्त आहेत, कलर असे सगळे. आता आम्ही फटाफट भरून घेतो. इथे बसलेली नवरीबाई. मी आता नवरीबाईची मेहंदी बघा. मुलींना काम हे असतातच, आणि मुलींना मेहंदी काढली तरी पाण्यात आहे ना हात घालावेच लागतात. धुणं धुवान फरशी झालं की आता काही नाहीये, त्यामुळे ना काय करणार. पण आता आणि पूजेची पण तयारी केली सगळी. आमच्या ड्रेस पण पॅकिंग केले. आता हा लॉग आहे ना एंगेजमेंट झाल्यावर येईल, कारण की आता मी पोस्ट करायला ठेवला. जमलं मी तर एडिट करून ठेवते, नाही तर मग. हा ओके बाय. काय आता मी दाखवला असता व्हिडिओ मध्ये तुम्हाला, मला कशाला वरडता. देखे बिना. गाईज नवरीबाई आमची स्पेशल अशी मटकीची भाजी करत आहे. तर चला आता ही भाजी झाली तुम्हाला दाखवते. जब से देखा है मेरे हाथों का चांद. राव पण तिथे येणार आहे ना रिंग. ठीक आहे. जब से देखा है मेरे हाथों का चांद. हाय डॅडी. मला कशी वरडले मग अशी, काय का म्हणून वरडले. उद्या आज मी संध्याकाळी असा 100 वर आवाज करून नाचणार ना, तेव्हा तुम्ही काहीच बोलू नाही शकत. कायद्याने बंदी, नाही जोरात ओरडणार, पण तेव्हाच ओरडून घेणार. कायद्याने बंदी आहे. कायदा हा कायदा कसला? डीजे लावतो ते चालतं का? त्याला पण काय हे ना पावर किती. आपल्याला काय 12 वाजता नाही, 10च्या आत बंद. अगं हे डीजेच्या वरच आवाज आहे. डीजे आकांक्षा डीजे. तर काय माझा आवाज मला वाटतं पुढच्या वर्षी आकांक्षा डीजे काढून टाकू. मग गाणं लावायची गरज नाही, मीच लावू. सेल्फी मैंने ले लिया सेल्फी. आणि बर आमची आता सर्व तयारी झालेली आहे. ऐकलं काही शिल्लक काही नाही राहिले. सगळं आम्ही चौघांनी केलेले सगळं. आणि आपण म्हणतो की माणसं पाहिजेत तयारी करायला पाहिजेत. अमुक काही नाही, एक माणूस तयारी करू शकतो. हो आम्ही तर ती केलेलीच आहे दोघांनी मिळून, पप्पाने मी. सगळं ओके. पाहुण्यांची पण यायची, आगमनाची तयारी पण आम्ही केलेली. हो फक्त यायला अवकाश. तर काय आज आहे 1 तारीख. तर आज आमच्याकडे सगळे पाहुणे येणार आहेत. तर पाहुणे आल्यावर पण तुम्हाला दाखवल. पण आता एवढा डेंजर सडाका झाला ना, म्हणजे पावसाचा इतकं म्हणजे डेंजर पाऊस आला. डेंजर नाही म्हणतायत, शब्द डेंजर म्हणते. सिंपल आला, सडाका झाला फक्त बस. अरे अचानक आला बघा की आभाळ केवढं आले. आभाळ येऊ दे, एवढा का असं मोठा नाही. मोठे जाऊ दे, माझ्यासाठी तर मोठाच होता, कारण की कडक नाही एवढा नाही, पण की सडाका लगेच हे होतो पाणी. जाऊन दे, आमच्या पप्पांचं काय ऐकू नका. तर आज आहे पप्पांचं फेशियल. चला फेशियल करून घेऊ. चला उठा करू लगेच. कुठं पाणी काय पाणी नाही, एवढं धरणं येतं ना, जा तिलाच घेऊन जावं. मज्जा येईल. मागं धरायला लागेल ती धरल, नाही तर पुढे धरायचं ते. तर चला आता आम्ही फेशियल करून घेऊ दीदीचं आणि पप्पांचं. मला तू एकदम हे ना करू का नको? कसं असतं, राजहंस काय म्हणतो, मी काय काळा का गोरा आहे, तसे देह पद्धत झाली. करू का नको? नाही
काय तू एवढं गोरीन कशाला फेशियल चला. करते? यांचं करून घे. माझं नाही तर ह्यांचं तरी करते दोघांचं. चला आमच्या पण फेशियल आम्ही करत असतो कारण की जरा थोडंसं टॅन तरी निघतं. पहिले सगळं ते कोणता पण साबण वापरलं तरी चांगलीच त्यांची स्किन राहत होती, पण आता कसं सगळं केमिकल झाले त्यामुळे जरा फेशियल वगैरे करावं लागतं. तर आमच्या पप्पांना पण करतो आम्ही, मम्मीला पण करतो. तर तुम्ही पण पप्पांना नसेल करत तर फेस पॅक वगैरे लावत जावं, त्यांना तर थोडंसं छान वाटतं. तुम्हाला कसं वाटतं आम्ही काय केल्यावर? मस्त एकदम का नाही छान वाटतं का नाही? आता पप्पा आज त्यांची गाणी हे करतील संध्याकाळी. आता पप्पांचा लुक असला भारी चुम्मेश्वरी लुक आहे पप्पांचा. मला ते एवढे आवडलेत ना पप्पा, आमच्या सगळ्यांच्यात मस्त दिसतात मस्त. केलं काय? उद्या मला अशी सगळ्या नजर काढावी लागणार आहे. सगळे मीठ मोहरी चप्पल पदर चप्पल नको असते ना, चप्पलनी पण असते का नाही? मम्मी असते ना चप्पलनी. चप्पल काय माहिती का? मी बघितली जेव्हा एका ठिकाणी. फिटून पडतो ना मागे तेव्हा चप्पल लावतात. मीठ मोहरी बरं इट्स ओके. चप्पल नाही मी बघितली होती, तर मी जर तू काय केलं असेल? व्हिडिओ सापडला ना मला इथं मी लावल. काय केलं असेल तू? एखादं माणूस चेक करून पडला असेल ना त्याला लावतात कांदा किंवा चप्पल लावतात. हो असं केलं असं. होय, चप्पल करत असते. परत ते पदर घ्यायचा. तर मी असं माझा पदर घेणार आणि पप्पांची नजर काढणे. एवढे छान तुझी दिसतात नाही ते नजर निघत निघते. मुलीची नाही आजी तू त्यावेळी आता पण आहे. आता पण मी आजीच्या ह्यानी नजर काढणार, मम्मीची पण काढणार. मम्मी तर असली भारी दिसणार आहे. आकांक्षा पण पण छान दिसणार. गाईज मी फास्ट बोलते का? हो. तर तुम्हाला कळलं का गाईज मी काय बोलले आतापर्यंत? अशी करते का मी? पप्पा तुम्ही काय पण बोलते हसून बोल बोल जोर बोल. मी आहे ना अशीच बोलते डॅडी. ती काय करते आता इथे लॅपटॉपचं काम करते ना, पटापटा सेंटेन्स चालवते ना, ते तोंड पण चालते. काहीतरीच बोलतात. चला आता आपण दीदीची मटकी झाली. कुणाची? पप्पा माझी खूप जास्त तारीफ करतात. ए काय ग आता स्टाईल घासल्या सगळी घाण करून ठेवली. चला बाय बाय. मी काम करते माझं. चला सगळ्यांनी एकेकाने झोपा, मी फेशियल करून घेते. चला बाय बाय. मी ओरडून घेते व्हिडिओ चालू असताना, नाही तर पप्पा मला आहे ना ओरडून देत नाही. तर चला बाय बाय. लाईट गेली आमच्याकडे, चार्जिंग नाहीये. चलो बाय. हॅलो, फायनली मी आलेले आहे ब्लॉगमध्ये. मला आत्ता वेळ भेटलाय, मी आले. मी 2 भाज्या केल्या पप्पा, बटाट्याची भाजी आणि मटकीची भाजी, कारण आता पाहुणे येतील तर म्हटलं करावी. आणि पप्पांचं चाललं इकडं फेशियल. तर हे बघा मॅडम घरगुती सेवा चालू आहेत आमच्या इथं. तुम्हाला दाखव. मॅडम आहे त्यांना सेवा करायची. मग काय सेवा करते. ऐक ना, त्यांना आवडतं हे मस्तपैकी. आणि मी पण करून घेणार आहे थोड्या वेळाने. आणि त्या मॅडम चाललंय स्टेटस बघणंच चाललंय तिथं बसून, कारण तिला खूप बरं वाटलं पाऊस पडला. तर ती कालपासून म्हणत होती पाऊस पडायला पाहिजे, पाऊस नेमका पडला. ती म्हणते आता बरं वाटतंय जरा. तिला म्हणलं बाई उद्या पडून नको. पप्पांचा चेहरा तुम्हाला मी लास्टला दाखवतो. नाही ह्याने खूप फरक पडतो, टॅन वगैरे सगळं. आणि एवढं मस्त पप्पांचा चेहरा झालाय ना आता. पार्लर मध्ये जायची गरज नाही, म्हणजे असं घरगुती समजा तुम्ही करू शकता इन्स्टंट वाला. चला आता तुम्हाला दाखवतो पुढं काय होतं. मी ब्लॉग आता बघून घेते. इथे सगळं शिफ्ट करायचंय मला, खूप काम आहेत मला, ते करून घेते आता मी. आणि वारं किती छान येते मस्तपैकी. मी काल तर इतकी छान झोपले होते, इथं मेहंदी काढली होती हाताला मस्तपैकी, इथं झोपले होते. आणि एकदा काय झालं ते सांग ना पप्पांचं, नाही का? काय झालं? हो पप्पा आहेत ना, लग्न होतं माझ्याच बहिणीचं एका. तर पप्पा गेले सलून मध्ये आणि त्यांनी नाकावरचे जे ब्लॅक हेड्स असतात त्यांचे किती जास्त असतात म्हणजे माणसांचे, तर त्यांनी टॉवेलनी घासली. तर माझ्या पप्पांनी तर सगळी जखम झाली नाकाला, लाल लाल दिसत. आणि लग्नात तर त्याचे माझे पप्पा उठून दिसत होते आणि नाकाला लाल लाल. आणि पप्पांनी नेमका असा पिंक कलरचाच कुर्ता घातला होता आणि इथं पण नाकावर पण पिंक कलरचं. काय म्हणायचं बाप्पा तुम्हाला? पहिल्यांदाच गेलते. माझा फोटो टाकून ठेवा. नाहीये बहुतेक, कसं झाले आहे ना, बहुतेक बघावं लागेल, तो शोधावा लागेल आहे का.
फोटो, कारण त्याच्यानंतर नवीन मोबाईल झालेत दोघींचे पण, तर काय माहिती बघू तरी शोधत दाखवतो. तर त्याचं कुणी करू नका, टॉवेलनी कशाला घासता यार नाक, सगळं त्यांचं हे झालं होतं. तर हा ब्लॉग मेहंदीचा होता आणि असेच नॉर्मल आमचे थोडे घरातली मस्ती वगैरे किंवा घरातली तयारी होती. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तर मी इथंच आत्ता मी जस्ट बघितलं एडिटिंगमध्ये, तर खूप जास्त होतोय ब्लॉग, तर मला असं वाटतंय संपवा हा ब्लॉग. माहीत नाही आज काय होईल काय नाही, तर बघू, घेण्याचा प्रयत्न करू आम्ही, पण मला ना शक्यता कमी आहे, त्याच्यामुळे मी आता हा ब्लॉग एंड करते. आणि साखरपुड्याचा ब्लॉगच आता डायरेक्ट येईल, आता मी बसते एडिटिंगला. तर साखरपुड्याचा ब्लॉग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वगैरे येईल. जर संध्याकाळी आमच्या घरात काय झालं तर तो ब्लॉगमध्ये मी ॲड करेल किंवा नवीन ब्लॉग करेल, किंवा आपण साखरपुड्याच्या व्हिडिओमध्ये तो कंटिन्यू करू, असं काहीतरी करू. पण मी हा आत्ता ब्लॉग एडिट करणार आणि एंड करते. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. खूप तुटक्या मुटका ब्लॉग आहे, मान्य आहे, सगळं मान्य आहे, पण एंगेजमेंटचा ब्लॉग नक्की येईल. तर तुम्ही हा ब्लॉग बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि कमेंटमध्ये सगळ्यांना शुभेच्छा द्या आम्हाला, आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. बाय बाय.